विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं सुजहिक्षीलः समूलक्षुस्य प्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् वन्देऽहं सच्चिदानन्दभेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्णनिरङ्कारं निर्गुणस्वात्मसंस्थितम् निर्गुण निराकार आहे, सत म्हणजे जे सत्य आहे, चित म्हणजे जे अप्रकाश रूपरहित आहेत, आनंद म्हणजे ज्याचा तिन्ही कालामध्ये कधी वाद होत नाहीत. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांचे अनंत आशीर्वाद या पावन भूमीमध्ये योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. आणि सर मी आपल्याला सांगून जाईल की आमच्या गावाचं नाव पहिलं चोर वागलगाव होतं, पण गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी या गावाचं नाव थोर वागलगाव केलेलं आहे. आणि ही सर्व माणसं एका विचाराने या थोर वागलगाव मध्ये राहतात. बघा कधी कधी आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळे दृश्य पाहायला मिळतं. असा एकही समाज नाहीत की ते समाजामध्ये संत होऊन गेले नाहीत, असा एकही समाज नाही की त्या समाजामध्ये महापुरुष होऊन गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज असेल, अहिल्यादेवी माता असेल, ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, त्यानंतर महाराणा प्रतापजी असेल आणि अण्णाभाऊ साठे असतील, असे अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे महापुरुष फक्त समाजापुरते किंवा त्या कुळापुरते मर्यादित असतं असं नाही आहे. त्यांचं कार्य हे अलौकिक असं कार्य आहेत आणि अण्णाभाऊंचं कार्य हे अलौकिक कार्य आहेत. म्हणून या महापुरुषांच्या जयंती या विश्वामध्ये साजऱ्या केल्या जात असतात. अण्णाभाऊंचा अधिकार आपण खऱ्या अर्थाने जर जाणून जर घेतलात तर आमचे त्रिभुवन भाऊ असतील, सर असतील, सरांनी सांगितलं की रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पवाडा जर कोणी गायला असेल तर ते अण्णाभाऊंनी गायलेला आहे. ज्या वेळेला या भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ज्या वेळेला होते, रशियामध्ये गेले असताना अनेक विषयावरती त्यांचा संवाद साधला गेला आणि तो संवाद साधल्यानंतर एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता पंतप्रधानांना की अण्णाभाऊंबद्दल आपल्याला काय वाटतं. त्या प्रश्नाचं उत्तर आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यावेळेला देता आले नाही. अण्णाभाऊ नेमके कोण आहेत हे जाणून घेण्याबद्दल एक खंत निर्माण झाली महाराज. आणि ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर कुठेतरी अण्णाभाऊंचं एक पोस्टर पाहिलं गेलं. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे ते पृथ्वीराज चव्हाण होते आणि पृथ्वीराज चव्हाणांशी संपर्क साधलात. अण्णाभाऊ कोण आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे मला. त्यावेळेला बऱ्याच विषयावर चर्चा केली. दिल्लीमधून अण्णाभाऊंना एक पत्र पाठवलं होतं पंतप्रधानांनी की तुम्हाला भेटण्याची आमची इच्छा आहे आणि आम्हाला भेटण्याकरता आपण दिल्लीमध्ये यावं. हे पत्र त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यांना पाठवलं ते अण्णाभाऊ होते आणि अण्णाभाऊंनी त्या पत्रामध्ये 4 ओळी लिहून पाठवल्या पंतप्रधानांकरता. बघा त्या ठिकाणी आपण जर कोणी असतो, पत्र वाचल्यानंतर आपण दिल्लीला गेलो असतो, परंतु अण्णाभाऊंनी 4 ओळी लिहून पाठवल्यात पंतप्रधानांकरिता. मला जर भेटण्याची इच्छा जर असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये यावं, आम्ही दिल्लीला येऊ शकत नाही. स्वाभिमानाने जीवन जगले महाराज. मग दिल्लीचे ही तख्त राखीदो महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे महान
विद्वान होऊन गेले, महापुरुष होऊन गेले महाराज. अशा प्रकारे हा अधिकार ज्यांचा होता ते अण्णाभाऊ होते. अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्यात. फकीरा नावाची कादंबरी, ज्या कादंबरीवरती काही कोट्यावधी विद्यार्थी जे आहेत ते PhD आज करतायत. आणि विदेशातील लोक ज्याच्या विचारावर PhD करी आणि 1.5 दिवस फक्त शिकले शाळा जरी जगाला लिहून दाखवली फकीरा कादंबरी. अशा प्रकारची ही कादंबरी, अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. असो, असेच विचार आपल्या बुद्धीमध्ये या महापुरुषांचे घेऊन जर आपण जीवन जगलात तर निश्चित जीवन कृतार्थ बनेल. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने, गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने झालेले 2 शब्द गुरुवर्य महाराजांच्या चरणी मी समर्पित करेल. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.